ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा वा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय विठोबार 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 खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई ठोबार विठोबार खुमाई खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार विठोबार खुमाई खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई ठोबार जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय 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 जय विठोबार खुमाई ठोबार जय खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय विठोबार खुमाई
विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय 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 जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार जय कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार 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 कुमाई जय 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 जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार जय जय विठोबार खुमाई हरे राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने
रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी झाले वो साजने सुख झाले वो साजणी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी हे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बापर खुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम ये साथे आली ये साथे आलिया ओळगाचा रंग धरून हे साथे आलिया ओळगाचा रंग धरून ये साथे आलिया ओळगाचा रंग धरून हे साथे आलिया ओळगाचा रंग धरून नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया ये साथे आलिया ओळगाचा रंग हे धरून साथे आलिया ओळगाचा रंग धरून ये साथे आलिया ओळगाचा रंग धरून हे साथे आलिया ओळगाचा रंग धरून नाही तरी संसारू आया जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत 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 मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल मृग जळवत जाईल विषयाचे समसुख बिगडाचे बाहुले विषयाचे समसुख बिगडाची बाहुली विषयाचे समसुख बिगडाचे बाहुले विषयाचे समसुख बिगडाची बाहुली अभ्राचे सावली जाईल लया आभ्राची सावली जाईल आभ्राची सावली जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत 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 मृग जळवत जाईल लया जळवत जाईन मृग जळवत जाईन ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल लया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल लया
कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत 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 मृग जळवत जाईल लया जळवत जाईल मुर्ग जळवत जाईल विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये 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 ठोबा 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 ये साते आली ओळगा शारंग धरू ये साते आली ओळगा शारंग धरू हे साथे आलिया ओळगा सारंग हे साथे आलिया ओळगा सारंग ये साते आली ओळगा शारंग धरू ये साते आली ओळगा शारंग धरू हे साथे आलिया ओळगा सारंग हे साथे आलिया ओळगा सारंग नाही तरी संसारू जाईल लया नाही तरी संसारू जाईल लया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत ये साते आली ओळगा शारंग धरू ये साते आली ओळगा शारंग धरू हे साथे आलिया ओळगा सारंग हे साथे आलिया ओळगा सारंग नाही तरी संसारू जाईल लया नाही तरी संसारू जाईल लया कवनाचे माय बाप
कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया हा मृग जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईन रया मृग जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत विठ्ठल 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय
विठ्ठल 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 ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेहिले जाईल रया. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप, मृग जळवत जाईल रया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ये साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे गणगोत कोणाचे मायबाप, कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व ह्या पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आज एक महान पर्व आहे. ते पर्व म्हणजे या सर्व संत मांदियाळीमध्ये ज्यांना गोरोबा काका असं म्हणतात, काका असं या संत मांदियाळीमध्ये कान्हू पाठक महाराजांना आणि गोरोबा काकांना संबोधलं जातं. तर त्यांच्या ह्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि त्यामध्ये पुन्हा आज ह्या महान पर्वावर जे आपले साधू संतांनी ज्याप्रमाणे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः, असं भगवान सांगतात की जो कोणी पुरुष किंवा जे कोणी स्त्री अंतकालाच्या वेळेला माझं स्मरण करीत या देहाचा त्याग करते ती माझ्या स्वरूपाला प्राप्त होते. आणि यासाठी असं भगवंतांनी सांगितलं की मनुष्याला अंते मती सागती, शेवटच्या क्षणाला त्याच्या अंतःकरणात ज्या प्रकारची वासना असते त्या प्रकारचं त्याचं कर्म असतं. त्या कर्म वासना आणि अविद्या यानुरूप त्याला पुढच्या योनीला तो प्राप्त होतो. परंतु या ठिकाणी ज्यांनी या रात्रंदिवस सतत भगवंताचं भजन केलेलं आहे आणि अंतकालाला तो भगवान सांगतो की ज्यांनी माझं आयुष्यभर भजन केलं त्यांच्या अंतकालाला मी उपस्थित होतो. आणि जसा एखादा पक्षी पिंजऱ्यात सुरक्षित राहतो
तसा आत्मबोधाच्या आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये मी त्याला ठेवतो आणि अंतकाली माझं स्मरण मीच त्याच्याकडून करून घेतो. म्हणून मनुष्याने जिवंत असताना त्याला स्मृतिशक्ती जागृत असताना रात्रंदिवस भगवंताचा ध्यास केला असताना परमात्मा अंतकाली स्वतः त्याच्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये ह्या चिंतनाचं स्फुरण करीत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी गोरोबा काकांनी जे महान पर्व साधलं त्याच पर्वावर आज या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी पंढरी आळंदीचे वारकरी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय सतीशजी देशमुख यांच्या देहाचं निर्वाण झालं आणि त्यांनी आपलं असणारं जे काही जीवत्वदशा आहे त्या जीवत्वदशेचा परित्याग करून आपलं मूलभूत असणारं सच्चिदानंद आत्मस्वरूप पांडुरंग परमात्मा भगवान ज्ञानोबा यांच्या चरणी आपलं जीवन समर्पित केलं. त्यासाठी त्यांचा हा जो प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आहे तर असं करून ठेवलेलं आहे की या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत गोरोबा काकांची पुण्यतिथी होत राहील तोपर्यंत त्यांची पुण्यतिथी हे संत मंडळीच करून घेणार आहेत. त्यांचे असणारे जे काही पुत्रद्वय आहे हरिभक्तपरायण विकास आणि हरिभक्तपरायण विशाल, तर त्या ठिकाणी त्यांनी या आपल्या वडिलांची माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोग मोठा आम्हा लागी. किंवा तुकाराम महाराज म्हणतात देवा हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी याचा धरीनं अभिमान करीनं आपुले जतन. या ठिकाणी आपल्या वडिलांची असणारी ही जी सेवा आहे हा वारकरी जीवनाचा जो बाणा आहे की काया वाचा जीवे सर्वस्वे उदार बाप रुक्मा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. किंवा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळं अवघेची तेने. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज सांगायचे की एखाद्या क्षेत्रामध्ये वास करणं त्याच्यापासून जेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होतं त्यापेक्षा पंढरी आळंदीचा जो वारकरी आहे त्याला अनंतपटीनं पुण्य प्राप्त होतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तो आळंदीहून पंढरीच्या दिशेने निघतो त्यावेळेला तो सारखा पांडुरंगाचं चिंतन करत असतो आणि ज्या वेळेला पांडुरंगाकडून निघतो त्यावेळेला तो सारखं माऊलीचं चिंतन करत असतो. चिंतनाचे विषय जीवनामध्ये दोनच आहेत खरे म्हणजे देव आणि संत. संत आणि देव या माऊली आणि पांडुरंग या ठिकाणी पांडुरंग आणि माऊली दोनच नाहीतच हे मुळामध्ये. त्याचा अर्थच असा आहे देवते संत देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. 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 लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबरायाचा अवतार झाला तो पांडुरंग परमात्म्याचाच अवतार आहे. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. ह्या जे अध्यात्मज्ञान आहे ते जणू काही लुप्तप्राय झालेलं आहे आणि लोकांना आपलं हित कशात आहे हे कळत नाही. त्या ठिकाणी हित करायचं असेल तर हित व्हावे तरी दंभधुरी ठेवा.
चित्तशुद्धी सेवा देवाची हे अशा प्रकारचं अंतरामध्ये आनंद एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये भजन भक्तीमध्ये आपलं जीवन यापन करणं हे खरं हित आहे. परंतु हे हित ते न कळे जननी जनका दाविला लौकिका चारतीही. आपल्याला सगळे लोकाचार जो आहे लोकव्यवहार आहे तोच आईवडील शिकवतात, कारण त्यांनाच बिचाऱ्यांना आपलं खरं हित कशात आहे हे माहीत नाही. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. आपल्याला हित आहे, हित जे आहे हित म्हणजे आपलं खरं सुख, जे अविनाशी असणारं निरंतर नित्य असणारं असं जे निर्विषय निरुपाधिक सुख ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला आपण जाणलं असताना त्या सुखाची आपल्याला उपलब्धी होते, हे कोणाला कळेना. म्हणून ज्ञानोबारायांनी जसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. या न्यायाने ज्ञानोबारायांचा अवतारच याच्यासाठी आहे. हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हे जे संत आहेत आणि देव आहेत, तर हा जो वारकरी आहे पंढरीचा वारकरी, तो त्या वारकऱ्याच्या ठिकाणी दोनच चिंतन होतात. त्याच्या ठिकाणी जगामध्ये असणारं जीव अदशेला तो कधी किंमत देत नाही. जीव हा अत्यंत अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि अपूर्ण असल्यामुळं जीवापासून मला सुख मिळेल, पत्नी पुत्र यापासून धन यापासून जडापासून मला सुख मिळेल अशी भ्रांत धारणा वारकऱ्याच्या जीवनात कधीच नसते. तसं जीवापासून सुख मिळेल हाही भ्रम त्याच्या जीवनात नसतो. त्याला सुखाचे दोन पत्ते माहीत आहे. एक तर संतांच्या संगतीत सुख आहे, या दुसरी गोष्ट की भगवंताच्या संगतीत सुख आहे. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांचे, किंवा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि अशा प्रकारचं ज्यांनी आपलं वारकरी जीवन आहे ते जीवनामध्ये संत आणि देव किंवा देवरूप असणारे संत आणि संतरूप असणारा भगवान परमात्मा यांचाच आपल्या जीवनामध्ये आश्रय केला आणि पुढे गेले ते निधायी झाले. या ठिकाणी वाणीतील त्यांची सीमारे. परमात्मा चिंतनापासून दुसरं ज्यांनी काही केलंच नाही असा हा वारकरी जीवन जे आहे हे सर्वात श्रेष्ठ जीवन आहे आणि वारकरी हे सर्वात मोठं व्यक्तिमत्व आहे. अशा प्रकारचं हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सतीशजींनी त्या ठिकाणी ह्या वारीची सेवा अंगीकारली आणि वारीमध्ये या ठिकाणी पूर्णपणे पंढरपूरची वारी आणि ज्ञानोबारायांची वारी झाल्यानंतर गोरोबा काकांच्या ह्या वारीच्या महान पर्वामध्ये आपला देह जो आहे त्यांच्या चरणी लीन केला. विठ्ठल 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 वास्तविक हे पुण्यस्मरण जे करायचं आहे ते त्यांच्यासाठी नाही, कारण ते लोक जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचं जीवन काय आहे कृतार्थच झालेलं आहे. परंतु आज या निमित्ताने आपल्या जीवनाचं परममंगल व्हावं, कल्याण व्हावं म्हणून त्यांच्या पायावर पाय ठेवून किंवा त्यांचा मागोवा घेत आपण आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी ह्या जे आजचं पुण्यस्मरण आहे हे पुण्यस्मरणाचं पर्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या मनुस्मृतीमध्ये ज्या वेळेला ही मानवजात निर्माण झाली त्या मानवजातीचा आद्यवंशज कोण असेल तर मनु ऋषी आहे. आणि त्या मनु ऋषीनं मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या जीवनाचं खरं कल्याण जर करायचं असेल तर त्या माणसाने काही गोष्टी पाळल्या पाहिजे, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला निश्चित सुखच मिळेल. दुःख संबंध विवर्जित असं केवळ निरस सुख
त्याच्या जीवनात उपलब्ध करायचा असेल तर वेदांनी पहिल्या सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. याचा अर्थ आहे की आपल्या माता पिता जे आहेत ती साक्षात परमात्म्याची रूप आहेत. मातृदेवो भव. तुकाराम महाराज म्हणतात माये बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. संत सम्राट माऊली सांगतात की या ठिकाणी सकळ तीर्थाचे धुरे जे हे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे. या ठिकाणी हे सगळ्या तीर्थांचं तीर्थ आई वडील आहेत आणि माता पित्याची सेवा करणाऱ्या पुरुषाला तीर्थयात्रेला सुद्धा जाण्याची गरज नाही. उलट अशा पुरुषाच्या जवळ तीर्थसुद्धा पुनीत होण्यासाठी तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया आणि पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा असा हा महापुरुष आहे. तर म्हणून सांगतो की नित्याभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनाः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. तो सांगतो मनु ऋषी सांगतात की नित्या जो आपल्या आई वडिलांचं किंवा वयोवृद्धांचं, तपोवृद्धांचं, ज्ञानवृद्धांचं दररोज दर्शन करील. नित्य अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनाः. आणि आपल्या आई वडील किंवा समाजातील दुर्बल अनाथ घटक जर त्या ठिकाणी विकलांग झाले असेल तर अशा वृद्धांची जो सेवा करतो चत्वारी तस्य वर्धन्ते. त्याच्या जीवनात 4 गोष्टी वाढतात. कोणत्या? आयुर्विद्या यशो बलम. त्या मनुष्याचं आयुष्य वाढतं, त्याचं विद्या ज्ञान वाढतं, त्याला जीवनामध्ये त्याचं यश वृद्धिंगत होतं आणि त्याला बल म्हणजे शरीर बल, मनोबल, आत्मबल आणि बुद्धिबल प्राप्त होतं. विठ्ठल आणि जो मनुष्य असं करणार नाही. माणसं कोणाच्या विषयी सत्कार करतात, त्याचं पुढं करतात, परंतु ज्यांचं करायला शास्त्राने सांगितलं त्यांचं करत नाही. आणि ज्यांचा अनादर करावा, ज्यांची उपेक्षा करावी, ज्यांची संगती करू नये, ज्यांच्या गावी जाऊ नये, ज्यांचं तोंड पाहू नये त्यांचा मात्र आदर करतात. त्यांनी सांगितलं, त्यांना म्हणतात अपूज्य, ते पूजनीय नाहीत. अशा प्रकारचे अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानांच व्यतिक्रमाः चत्वारी तस्य नश्यन्ति आयुर्विद्या यशो बलम. मनुस्मृतीमध्ये सांगितलं जातं की या ठिकाणी जे आपल्याला अपूज्य लोक आहेत, ज्यांच्या सावलीला बसू नये, त्यांचं मात्र अपूज्या यत्र पूज्यन्ते. श्रीमंत असतात किंवा कोणी मोठे राजधुरंधर असतात, नीतिधर्माचं त्यांना ज्ञान नसतं, नीतिधर्माचा धर्मशास्त्राचा उच्छेद करून मन मानेल तसा स्वैराचार करतात आणि समाजामध्ये त्यांची मात्र कीर्ती वाढलेली असते. ती योग्य नसते तरी त्या लोकांना योग्य समजून जे त्यांची पूजा अर्चा करतात म्हणजे त्यांचा सन्मान करतात. आणि पूज्यानांच व्यतिक्रमः, जे पूजनीय लोक आहेत त्यांची पूजा करत नाही तर चत्वारी तस्य नश्यन्ति. त्यांच्या 4 गोष्टी ह्या निश्चित नाशाला प्राप्त होतात. त्यांचं आयुष्य कमी होतं, त्यांना खरं आत्मज्ञान कधीच प्राप्त होत नाही, नंतर त्यांना जीवनामध्ये कधीच यश प्राप्त होत नाही आणि त्यांच्या शारीर बलाचा ऱ्हास होतो, मनोबलाचा, आत्मबलाचा आणि बुद्धिबलाचा ऱ्हास होतो. हे जे म्हणून सांगितलेलं वचन आहे हे सूर्यप्रकाशा इतकं लख आहे आणि ही दगडावरची रेग आहे. आज आपण समाजामध्ये जे काही विस्कळीतपणा पाहतो किंवा ज्या ठिकाणी उत्तरोत्तर दुःखाची वृद्धी होत आहे आणि सुखाचा ऱ्हास होत आहे, जीवन जे आहे ते आपल्याला जड अशा प्रकारचं वाटत आहे. जीवनामध्ये रसहीनता, रुक्षता येत आहे. जीवनामध्ये आजकाल ही आत्महत्येसारख्या प्रकाराकडे मनुष्याची प्रवृत्ती आहे. याचं कारण जे आहे ते धर्मशास्त्राच्या सिद्धांताचं अतिक्रमण करून त्यांनी या ठिकाणी जो आपल्या मनाने शास्त्रविरुद्ध अशा प्रकारचा आचार
म्हणजे सदाचाराला सोडून दिलं आणि अनाचार करायला प्रारंभ केला, सद्भावनेला सोडून दिलं आणि असद्भावना आणि सद्विचार सोडून दिला आणि असद्विचार करायला लागले. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा हा ऱ्हास आहे. विठ्ठल गुरुवर्य स्वामी महाराज सांगायचे, पूर्वीच्या काळामध्ये हे विज्ञानाचा एवढा विकास नव्हता. गावोगाव त्या ठिकाणी ही लाईटसुद्धा नव्हती, धरणंसुद्धा नव्हती आणि अशा वेळेला पिकंसुद्धा जास्त येत नव्हती. तरीसुद्धा त्या काळात लोक सुखी होते. त्यांना कपडे जास्त मिळत नव्हते. बिना पादत्राणाचं ते दिवसभर कष्ट करत होते. परंतु तरीसुद्धा रात्री जर ते झोपले तर त्यांना झोप यायला लागली आणि शेतात असले तर त्या पृथ्वीचं अंथरूण, आकाशाचं पांघरून आणि हाताचं उस घेऊन ते रात्रभर डराडूर झोपू शिकत होते. आणि आता आपण 21 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये शेवटच्या मजल्यावर एअर कंडिशनमध्ये राहतो तरीसुद्धा आपल्याला रात्रभर झोप येत नाही. याचं कारण काय आहे याचा जर बारकाईनं विचार केला तर हे शास्त्राचे जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं आपल्याला जसा चेंडू जितक्या जोरात आपटावा ज्या दिशेने त्याच दिशेने तो पुन्हा उड्डाण घेतो. त्याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे राग, द्वेष, ईर्ष्या, लोभ, मद, मोह इत्यादी दोषांनी युक्त अंतकरणाचा दुसऱ्याला त्या ठिकाणी त्याची हानी करण्याचा प्रयत्न करतो, तेवढी हानी किंवा तेवढेच आघात आपल्याकडं त्या ठिकाणी पुन्हा आपल्या जवळ येतात आणि आपलीच हानी करतात. अशा प्रकारची ही स्थिती आहे. विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करायच्या आहेत. व का कोणत्या की आपल्या वडिलांचं, आईचं हे पुण्यस्मरण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. श्राद्ध त्याला म्हणतात. श्रद्धया क्रियते इति श्राद्धम. अत्यंत श्रद्धापूर्वक आपल्या कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद किंवा आपल्या सगळ्या जे पितृपरंपरा आहे, मातृपरंपरा आहे यांच्या आशीर्वादाचं बल आपल्या पाठीशी राहावं म्हणून या ठिकाणी हे जे कुलधर्म आहेत किंवा हे जे वंशधर्म आहेत हे आपण परिपाल, वर्णधर्म आहेत, जातीधर्म आहे याचं पालन करतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या होया अपारा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे की दोन बंधू होते. त्या एका बंधूच्या घरी एकदा पाहुणे आले आणि त्यांना विचारलं की तुमचं गोत्र कोणतं आहे. तर तो म्हणायला लागला की गोत्र काही मला माहीत नाही, गोत्र काही माझ्या वाट्याला आलेलं नाही, पण मी माझ्या भावाला विचारतो. त्यांनी संध्याकाळी त्यांच्या भावाला विचारलं की आज मुलाला पाहायला पाहुणे आले होते आणि त्यांनी आम्हाला असं विचारलं की तुमचं गोत्र कोणतं. आपण त्याला देवक म्हणतो. कोणतं देवक आहे. तर ते म्हणे मला तर काही माहीत नाही. तेव्हा आपलं काही गोत्र आपल्याला वडिलांनी दिलं का. तर त्यांनी सांगितलं आपल्या वडिलांनी जेव्हा वाटणी केली बँकेतल्या 1 पैशाचा सुद्धा भेद केला नाही, सगळी समान वाटणी, जमिनीची समान वाटणी, विहिरीची समान वाटणी सर्व आपल्याला करून दिलं, पण हे गोत्र आपल्याला कसं दिलं नाही असं ते म्हणायला लागले. याचा अर्थ काय आहे, त्या गोत्र काय आहे, जे मुख्य गोष्ट आहे की माझ्या वडिलांची मिरासी आपली वतनदारी असणारी जी परंपरा आहे, जी सत्शीलता ज्याच्यामध्ये आहे, सद्भाव ज्याच्यामध्ये आहे, सदाचार ज्याच्यामध्ये आहे, ह्या परंपरेचं रक्षण केलं तर तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. जशी आपल्या वाडवडिलांची वास वैकुंठी पाहती भक्त कैपाय येथे येते. या ठिकाणी भक्त कधी येतील असे देवसुद्धा वैकुंठामध्ये वाट पाहत राहतो. आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. त्याच्याजवळ श्रीमंती नसू द्या
तरीसुद्धा त्याची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले, सज्जनांचे कीर्तिमुख त्याचे नारायण. अशा प्रकारची ही गोष्ट जी आहे, आपण त्यांची इस्टेट सर्व घेतो, एक मातीचा कणसुद्धा त्या सोडत नाही. परंतु त्यांची परंपरा जी आहे, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी नगुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधले. ही खरी आपली परंपरा आहे, त्याला आपण विसरता कामा नये. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनी किती पैसे ठेवले किंवा आपल्याला किती दारिद्र्य सोडले, त्याच्यापेक्षा हे माझी मिराशी, ही माझी वतनदारी आहे, चित्त तुझे पायापाशी. ज्या माझ्या पूर्वजांचं चित्त पांडुरंग चरणाशी जडलं होतं, तसंच माझं चित्त त्यांच्या ठिकाणी जडून राहो. आणि याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. याचा मी अभिमान धरीन. त्या श्रीमंती किंवा इतर लोकांमध्ये झालेली लौकिक कीर्ती याला माझ्या जीवनात स्थान नाही. विठ्ठल 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 हां, इथं आपल्या गोवर्धन पीठाचे स्वामी महाराज आले होते. तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपण आईवडिलांचं एक पुण्यस्मरण करतो, त्यावेळेला खरं जर पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामधली चांगली पद्धत आहे की या ठिकाणी कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. वास्तविक आपला सिद्धांत असा आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर. ज्या जीवानी जसं कर्म केलं असेल तर तो परमात्मा हा त्या प्राण्यांच्या बऱ्या वाईट कर्माच्या अनुसार त्याला फल देत असतो. मग तुम्ही आम्ही एकत्र कशासाठी यायचं, तर त्यासाठी त्या जीवाच्या कल्याणापेक्षा आपलं कल्याण कसं होईल आणि त्याचा आदर्शाचं जतन आपण कसं करू याच्यासाठी एकत्र यायचं. कारण वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी सांगतात, धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीव एकहा. त्याचा अर्थ असा आहे की सुरुवात काय आहे, धनानी भूमौ. त्यांनी मिळवलेलं जे धन असतं ते बँक किंवा जमीनमध्ये पुरलेलं अशा प्रकारचं असतं. जे त्यांनी पशुधन मिळवलेलं असतं तर त्या जनावराच्या गोठ्यामध्ये राहतं. आणि त्या भार्यास गृहद्वारी, पत्नी घराच्या उंबरठ्यापर्यंत येते, जनस्मशाने, लोक स्मशानापर्यंत येतात. पण यांचा उपयोग काय आहे तर कर्मानुगो गच्छती जीव एकहा. यांचा काही उपयोग होत नाही. उपयोग होतो त्या जीवाने जशी कर्म केले असतील त्या कर्माच्या सापेक्ष भगवान परमात्मा त्याला फल देतो. तो जर पुण्यवान असेल तर त्याला सुखरूप अशा प्रकारचं फल मिळतं. तो जर पापी असेल तर त्याला या ठिकाणी नरकगामी व्हावं लागतं, दुःख भोगाचं फल मिळतं. जर त्याचं पाप पुण्य समान असेल तो मृत्यूलोकात मानवी देहाला येतो आणि त्याला सुख दुःख मिश्रित अशा प्रकारचं हे संसारामधलं दुःख भोगावं लागतं. विठ्ठल तेव्हा आज या ठिकाणी आपण ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपलं कल्याण व्हावं यासाठी ज्ञानोबरायांच्या चरणकमलाजवळ आलेलो आहोत. हे तीर्थ सामान्य नाही, येथे देव येऊनी होती पक्षी अशा प्रकारची स्थिती आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनी थोर महिमाया, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा अशा प्रकारचं हे महान तीर्थ आहे. आणि या तीर्थामध्ये साक्षात माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आपल्या जीवनाचं परममंगल व्हावं म्हणून हा धडा गिरवण्यासाठी किंवा याचा वस्तुपाठ म्हणून आज संत सम्राट भगवान ज्ञानोबराय ह्या प्रस्तुत अभंगाच्या रूपाने आपल्याशी संवाद साधित आहेत. आणि त्यामध्ये त्यांचा हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. जे पुढे गेले ते निधाई झाले, गेले ते तर आपल्या स्वरूपात विलीन झाले, पण आपलं काय, तर यासाठी आपण काय करावं ज्ञानोबराय आपल्यासाठी सांगतात. प्रथम हे सांगतात की तुम्ही काय करा, हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. साथे आले या उळगाच्या रंग धरू,
ये साते आले उळगाचा रंग धरू आलिया उळगाचा रंग धरू हे साते आलिया उळगाचा रंग धरू ये साते आलिया उळगाचा रंग धरू ये साते आलिया उळगाचा रंग धरू हे साते आलिया उळगाचा रंग धरू हे साते आलिया उळगाचा रंग धरू नाही तरी संसारू जाईल लया 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 कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत 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 ये साते आले ओळगाचा रंग धरू नाही तरी संसारू जाईल लया नाही तरी संसारू जाईल लया हे सात आलिया ओळगाचा रंग धरू नाही तरी संसारू जाईल लया नाही तरी संसारू जाईल लया भगवान संत सम्राट ज्ञानोबारायांना रात्रंदिवस माऊली आहेत. त्यामुळं माऊलींचं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाची तळमळ ज्याला मातृस्नेह असं म्हणतो, मातृप्रीती किंवा मातृप्रेम, त्या प्रेमातून ह्या मानव जीवनाविषयी ज्ञानोबारायांना जे वाटतं ते आपल्या हृदयात प्रविष्ट होऊन आपल्या मायबोलीमध्ये हा ज्ञानोबाराय आपल्याला ह्या उपदेश करतात. उपदेश शब्दाचा अर्थ आहे उपदिशती इति उपदेशः. उप म्हणजे आपल्या अत्यंत जवळ, आपल्याला सगळ्यात जवळ कोण आहे? आपला आत्मा आहे. म्हणजे अगदी आपल्या आत्म्यामध्ये प्रवेश करून किंवा आपल्या सामान्य दृष्टीनं सर्वात जवळ आहे आपल्याला मन, त्या आपल्या हृदय, त्याला हृदय आयम, हृदयामध्ये तो परमात्मा आहे म्हणजे मनामध्ये परमात्मा आहे. ते आपल्या मनात शिरून आपल्याला सांगतात, जवळ येऊन दिशती आपल्याला दिशा दाखवतात. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवशेनी. तुम्ही मनुष्य जन्माला आले ना फार भाग्यवान आहेत. जगामध्ये ह्या तीन गोष्टी दुर्लभ आहेत की त्यांनी दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. जगामध्ये तीन गोष्टी दुर्लभ आहेत. एक ही मनुष्य जन्म प्राप्त होणं, ही साधारण गोष्ट नाही. आत्ता सांगितलं पाप पुण्य समान समी तईच पाविजे कर्मभूमी तेची जयका पडे विषमी तई स्वर्गगामी अथवा नरकी. असं शब्द. थोडं पुण्य जास्त झालं तर म्हणून स्वर्गात जाईल, थोडं पाप जास्त झालं तरी नरकात जाईल.
पाप पुण्य समान करायचं असं कितीही जीवाने प्रयत्न केला तरी कधी साध्य होणार आहे का? आणि नियम तर ठरलेला आहे शास्त्राचा. याचा अर्थ असं घडत नाही. पण हे घडतं कधी तर तुकाराम महाराज सांगतात, पावला हा देह कागताली न्याये, जेव्हा पावला हा देह काकताली न्याये, न घडे उपाये घडवाले. जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा कधी सापडणं शक्य नाही, पण समजा एखाद्याच्या टाळीमध्ये कावळा योगायोगाने सापडला, तसं हा मनुष्य देह मनुष्याला प्राप्त होतो. म्हणून पावला हा देह कागताली न्याये, न घडे उपाये घडवाले. कोणत्याही उपायाने जे घडणार नाही ते अत्यंत योगायोगाने घडत असतं, हे मनुष्य देह प्राप्त होणं. मनुष्य देह जरी प्राप्त झाला तरीसुद्धा मनुष्याला त्यांनी सांगितलं, मनुष्यत्व जरी झालं तर सगळी माणसं आहेत. सगळ्यांनी काय केलेले, पिछेची आई आगे धकाई. माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी जे केलं त्यांनी काय केलं तर या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयामध्ये सुखाचा शोध केला. परंतु या ठिकाणी त्यांनी चांगले शब्द ऐकावेत, चांगले रूप पाहावे, चांगला स्पर्श आपल्या जीवनात मिळावा, या 5 विषयांपासून सुख आहे असं त्यांनी मानलं. आणि त्यासाठी त्यांनी धन मिळवलं, ते शब्द मिळवले, ते विषय मिळवले. पण ते विषय कायमचे मन मानेल तसं भोगण्याचं सामर्थ्य राहिलं नाही. कधी कधी प्रारब्धवशात पुण्य संपल्यावर ते विषय सोडून गेले किंवा तो विषयांचा भोगता निघून गेला. ते विषय सुखसुद्धा त्यांना शाश्वत अखंड मन मानेल तसं आत्तापर्यंत कोणालाही अनुभवता आलं नाही. विठ्ठल 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 तो कोण आपल्या एक ग्रीस देशाचा राजा. विठ्ठल 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 विठ्ठल. हां, त्या मला लक्षात येईना नाव, तर त्याच्या ठिकाणी सिकंदर तो सिकंदरनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं की माझ्या जीवनामध्ये माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा माझ्या एका हाताला सगळं सैन्य ठेवा आणि एका हाताला मी आयुष्यभर मिळवलेली जेवढे काही सोनं, नाणं, मोहरा इत्यादी असतील ही सगळी संपत्ती ठेवा आणि माझे हात उपडे करा आणि मग प्रेतयात्रा काढा. तो काय भारतात जन्माला आलेला नव्हता, परंतु त्यांनी ही गोष्ट सांगितली. तेव्हा त्यांना विचारलं हे असं का सांगितलं. तो जगत जेता सिकंदर त्याला म्हणतात. सगळ्या जगावर विजय मिळवला. पण त्यांनी सांगितलं की या ठिकाणी अशी गोष्ट आहे की मी जेव्हा आता मृत्यूला प्राप्त होईल तेव्हा याच्यापैकी मी काहीच बरोबर घेणार नाही. हे मला जेव्हा मृत्यू न्यायला येईल तेव्हा हे सगळे सैन्य जे आहे हे सैन्य मला उपयोगाला येणार नाही. आणि ज्या वेळेला मी स्वर्गात जातो त्यावेळेला माझ्याबरोबर ही संपत्ती पण येणार नाही. तेव्हा माझ्या ह्या सगळ्या प्रजाजनांनी असा धडा घ्यावा की जीवनामध्ये ह्या अशाश्वत, अनित्य, मिथ्या, अनेक पारतंत्र्यादी दोषांनी दूषित असं हे सुख मिळवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा खरा ह्या सर्व शाश्वत सुखाचा जो मूलभूत स्रोत आहे, मूलभूत झरा आहे, तो आहे परमात्मा आणि संतांची संगती. तेव्हा आपण जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवाते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या, तो हा विठोबा निधान. ज्याने हे सर्व जगताची उत्पत्ती केली तो खरा परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं भजन ह्या सर्वांनी करावं. किंवा म्हणजे अशा प्रकारची जी जिज्ञासा आहे ती मनुष्याच्या अंतकरणात उत्पन्न झालेली पाहिजे. या ठिकाणी नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचं लोहगावला या अभंगावर कीर्तन ऐकलं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. शिवाजी महाराज सर्व या देशाचे राजे होते. पण त्यांनी जेव्हा कीर्तन ऐकलं तेव्हा त्यांच्या ठिकाणी वैराग्याचा भाव निर्माण झाला. त्यांना वाटलं जर सोडविना राजा, मरणाच्या वेळेला देशीचा चौधरी किंवा राजा सोडू शकत नाही, आणिक सोयरी
भली भली तेही सोडवित नाही. म्हणून या ठिकाणी संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. म्हणूनी शरण जावे, 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 म्हणूनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तोहा उतरेल पार, तोहा उतरेल पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार. म्हणूनी शरण जावे, सर्व भावे देवासे, सर्व भावे देवासे, सर्व भावे देवासे. म्हणूनी शरण जावे, सर्व भावे देवासे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. या ठिकाणी म्हणूनी शरण जावे, सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत ये नामजा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबाराय म्हणतात की हे अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. आपल्या संतांनी याचा अनुभव घेतला. आपलं चिंतन हे चालू होतं की मनुष्य देह प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे आणि ती दुर्लभ गोष्ट जरी प्राप्त झाली त्याच्याहीपेक्षा दुर्लभ आहे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व याचा अर्थ मोक्षाची इच्छा. ह्या मोक्षाची इच्छा म्हणजे ह्या जन्ममरण परंपरेतून ह्या अतीव त्रिविध दुःखातून आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख ह्या त्रिविध संतापापासून ह्या दुःखापासून माझी मुक्तता व्हावी. मला ह्या जीवनामध्ये हे दुःखाचा माझा कधी संबंध राहू नये अशी इच्छा उत्पन्न झाली. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काज कृपा करेल नारायण, काज कृपा करेल नारायण. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. काय हो खंडील कर्म, पारुषतील धर्मा धर्म, ताचयाने कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे खंड येईल
कळेल कर्म पारुषतील धर्म काकयाने ते कळेल वर्म म्हणून श्रम वाटतसे इतर माणसं मनुष्य जन्माला आली, परंतु मनुष्य जन्मामध्ये दोन प्रयोजन आहेत. एकाला म्हणतात श्रेय आणि एकाला म्हणतात प्रेय. श्रेय म्हणजे आपलं खरं कल्याण, म्हणजे ह्या दुःखातून मुक्तता होणं हे श्रेय आहे, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. आणि प्रेय म्हणजे आपल्या मनाला जे आवडतं, शब्दस्पर्श रूप रसगंध यांचंच मिळवणं, यांनाच गोळा करणं आणि तिथंच शोक शोधणं, सुख शोधणं, याचं नाव आहे प्रेयस. त्या प्रिय वाटतं ना मनाला, ते मिळवायचं, त्यांनी सुख होईल अशा प्रकारचा भ्रम असतो. या ठिकाणी त्यांनी लिहिलं काय, सुवर्णमय पात्राने, या ठिकाणी हिरणमयेन पात्रेन सुखस्या अपिहितम मुखम. जसं एखादं विष्ठेचं पात्र असावं आणि त्याच्यावर जर सोनं लावलं तर आतमध्ये काही कळत नाही, किंवा एखादं आतमध्ये एखादा बॉम्ब ठेवलेला आहे आणि वर मात्र मडलेलं सोन्याचं त्याला पात्र आहे तर कळत नाही. तसा खरा आपल्या आतमध्ये सुखाचा आनंदाचा मूलभूत झरा आहे, मूलभूत आनंदाचा कंद आपला आत्मा आहे. आणि त्याच्यावर त्या आत्म्याला ह्या शब्दस्पर्श रूप रस गंध हे पंचच विषय, स्वर्गात जा तरी हे पाचच विषय आहेत, ते दिव्य आहेत, अलौकिक आहेत, इथं सामान्य आहेत. तेव्हा ह्या विषयाने माणसाचं मन आकर्षण केलं आणि आतमध्ये असणारा सच्चिद आनंद अद्वय रूप असणारा जो आत्मानंद, त्याला ह्या असत जड दुःख रूप अशा विषयांनी आच्छादित केलं. विठ्ठल आणि या संसारामध्ये जे थोडंसं सुख मिळतं ते सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगो, त्या संसारातलं दुःख सांगायचं म्हटलं तर पाषाण फुटती, अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय कापचित्ती भरलासे. अशा प्रकारचा हा संसार अत्यंत दुःखरूप आहे. या संसारामध्ये कुठेही सुखाचा सुख नाही, कुठे आलिया संसारी. संसार जो आहे तो संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझसे अंतर रे दातारा, या दावेदारा निमित्त. अशा प्रकारचं मनुष्य उन्मत्त झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की पूर्वीच्या लोकांनी ज्या अर्थी संसार केला त्यात सुख असल्याशिवाय केला का, मलाही ते सुख मिळेल असं म्हणून तो दुःखाच्या गर्तेत सुखाच्या समजुतीनं किंवा सुखप्राप्तीसाठी उडी घालतो आणि कायमचं दुःखाचा भागीदार होतो. विठ्ठल नाथ महाराज विचारतात, अरे संसारात सुख असतं तर एवढे मोठे राज्य सोडून लोक गेले असते का? संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे असं सांगतात. की या संसारात सुख असतं तर हे लोक संसार सोडला असता का? मदालसा आपल्या लहान बालकाला पाळण्यात झोकं देत असताना उपदेश करते, 18 भार वनस्पती फुली फळी ओळती, 18 भार वनस्पती फुली फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, त्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख चांगनिया हे सुख चांगनिया, कासया योग सेविती
योग सेविती पर्येदे मदालसा सोहम जो रे बा पर्येदे मदालसा सोहम जो रे बा हे सुख सांडनेया हे सुख सांडनेया कासया योग सेविती कासया योग सेविती पर्येदे मदालसा सोहम जो रे बाळा पर्येदे मदालसा सोहम जो रे बाळा. आपली ही भारतीय संस्कृती आहे. बाळपणामध्येच पाळण्यात झोके देताना ती मदालसा माता म्हणते, 18 भार वनस्पती फळी फुली ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती आणि हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. या ठिकाणी ये सुख सांडोनिया कोण फळ तयाशी कपाट लंगुनिया योगी ध्याती कवनाशी पर्यदे मदालसा सोहम जो रे बाळा. आपण 7 पिढ्याची इस्टेट मुलांना कमवून ठेवू नये, परंतु ही जी असणारी आपली धार्मिक परंपरा आहे, आध्यात्मिक परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, ते या हृदयातून आपल्या मुलाच्या हृदयात संक्रमित करणं हे खरं गृहस्थाश्रमाचं निभावणं आहे. ते परम कर्तव्य आहे. विठ्ठल 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 आपलं चिंतन चाललंय. मनुष्य जन्म सगळ्यांना मिळालेला आहे, तो दुर्मिळ आहे, पण तो दुर्मिळ आहे पण त्याच्यामध्ये मनुष्याला ह्या ज्या जन्ममरणाच्या परंपरा आहे याच्याविषयी त्याचा जीव कावल्यासारखा झाला पाहिजे. आईच्या उदरात 9 महिने किती कष्ट आहेत, प्रसूतीच्या वेळेला किती कष्ट आहेत. 9 मास कष्टाला अशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाळ तुझी मान अडकली आकांतू जननीये दुःखे धाय मोकली स्मरे त्या हरिहरा ध्यायी कृष्ण माऊली. अशा प्रकारची तिथे बाळपणाचं किती पारतंत्र्य आहे, किती दुःख आहे. तारुण्यात कामक्रोधाचं किती दुःख आहे. वार्धक्यात विकलांगतेचं किती दुःख आहे. मरणाच्या वेळेला 1000 इंगळ्या एका वेळेला दंश पावल्या तेवढं दुःख आहे. ह्या जीवनात सुख आहेच कुठं. तेव्हा ह्या दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. ह्या मनुष्य देहाला येणं म्हणजे दुःखाच्या कैदेत जाणं आहे. तेव्हा तिथं सुखाचा कोणताही विचार नाही. तेव्हा कैबी उद्धार पावीन. माझा उद्धार कशाने होईल. आईशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. अशी आईशी चिंता करी सदा सर्व काळ. जीवनात येऊन हे मुमुक्षुत्व म्हणजे मला मोक्षाची इच्छा होणं हे एक परम भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी मुमुक्षुत्व निर्माण झालं पाहिजे. आणि हे जरी निर्माण झालं आपल्याला रात्रंदिवस वाटतं कधी माझा उद्धार होईल, कधी माझा उद्धार होईल, पण आपल्या प्रयत्नाने तो होत नसतो. तो गुरुकृपे वाचून होत नाही. त्यासाठी आपल्या जीवनात संत कोणीतरी महापुरुष आला पाहिजे. म्हणून तिसरं साधन सांगितलं. मुमुक्षुत्व जरी निर्माण झालं तरी ह्या संतांची भेट व्हायला पाहिजे. महापुरुष संश्रया हा आपल्या जीवनामध्ये कोणीतरी एखादा महापुरुष बसतावा. आपल्या संप्रदायामध्ये आपलं जीवन धन्य करायचं असेल तर रामकृष्ण हरीसारखा एक इष्ट मंत्र पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा इष्ट ग्रंथ पाहिजे. रामकृष्ण हरीसारखा मंत्र पाहिजे. आणि कोणीतरी आपल्या जीवनाची आध्यात्मिक संपन्नता करणारा असा कोणी इष्ट संत आपल्या जीवनात आणि पांडुरंगासारखं इष्ट दैवत पाहिजे. विठ्ठल म्हणून आपल्या जीवनामध्ये महापुरुषांचा रस्त्यावर हे महापुरुष पडले नाही. संत सांगतात की असं आहे रवी असता जाता
चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐशे कैशियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. ह्या भवबंधातून मुक्त करण्यासाठी आपल्याला कोणीतरी संत जीवनात असावा की त्याने म्हणावं तू माझा आहेस विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हीच गोष्ट ज्ञानोबा आहे या ठिकाणी ह्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की ये साते आलिया. साते आलिया म्हणजे हा बाजार आहे. ह्या बाजारामध्ये अनेक पदार्थ असतात. तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर इथं शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंचविषयाचा विस्तार तुम्हाला दिसेल. बाजारामध्ये विकायला आलेल्या वस्तू या कोणी म्हणतं शब्द घ्या सुख होईल, कोणी म्हणतं स्पर्श घ्या सुख होईल, कोणी म्हणता हे विषय करण्यासाठी थोडे श्रम घ्यावं लागतील, कोणी म्हणतील हे तुम्हाला आपोआप आम्ही उपलब्ध करून देतो. कसेही गेले तरी त्या विषयात सुख मुळीच नाही. स्वामी महाराज सांगायचे रस त्यात नाही. रस त्यात नाही म्हणजे विषयात नाही. रस म्हणजे आनंद. रस आनंद विषयात नाही. विषयात आनंद आहे हा केवळ आपला भ्रम आहे. म्हणून म्हणतात की ह्या बाजारात आलो, ह्या मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. बाजारात स्वर्ग आहे, नरक आहे, वैकुंठ आहे, कैलास आहे, मृत्यूलोक आहेत. ह्या बाजारामध्ये पशुयोनी आहेत, पक्षी योनी आहेत, अनेक नारकीय तिर्यक योनी आहेत किंवा या ठिकाणी देवता योनी आहेत, राक्षस योनी आहेत. सगळ्या योनी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. हा बाजार आहे. पण ह्या बाजारामध्ये आल्यानंतर तुम्ही कोणती वस्तू विकत घ्या, कोणती वस्तू आपलीशी करा, कोणत्या वस्तूचा भोग घ्या, तर त्या ठिकाणी सांगतात ये साते आलिया. या बाजारात आले तर ओळंगा शारंग धरू. शारंग धरू म्हणजे शारंग नावाचं धनुष्य धारण करणारा असा जो परमात्मा पांडुरंग आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं ओळगा किंवा ओळंगा याचा अर्थ आहे त्यांचं या ठिकाणी सेवा करा, त्यांची चाकरी करा, त्यांचं भजन करा असं सांगतात. सारंग धरू ओळगा म्हणजे जो पांडुरंग परमात्मा आहे, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या परमात्म्याचं गुणगान वर्णन करा, त्या परमात्म्याचं गुण संकीर्तन करा, त्याचं स्वरूप संकीर्तन करा, त्याचं लीला संकीर्तन करा आणि त्याचा नामसंकीर्तनात काळ घालवा. याला म्हणतात ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. आणि तुम्ही जर म्हणाल असं जर आम्ही करणार नाही तर होईल काय, तर असं केलं तर येणे होय सर्व संसार सुखाचा आणि न लगे दुःखाचा लेप काही. माणसं म्हणतात परमार्थ करायला आम्हाला वेळच नाही. कारण का, तर ते म्हणतात मरायला सुद्धा वेळ नाही. म्हणजे याचा अर्थ याला जर टाळलं तर मरण टाळू शकतो असा त्याचा अर्थ झाला. अरे हॉस्पिटलला जायचं तेव्हासुद्धा तुला केवढे काम धंदा सगळा सोडून मरण्याच्या भीतीने त्या ठिकाणी होतो. इथं पावलोपावली मरण जवळ येत आहे. अशा वेळेला जर परमात्म्याच्या भजनासाठी तू वेळ काढणार नाही तर तुझ्यासारखी दुर्गती कोणाची होईल. विठ्ठल 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 जसं शार्ंगधर याचं चिंतन केलेले भागवतामध्ये की त्यांनी सांगितलं शार्ंग नावाचं धनुष्य आहे. जसं धनुष्य आपण धारण करतो त्या धनुष्याला काय करतो आपण बाण लावतो आणि त्याची प्रत्यंचा ओढतो आणि लक्ष्याच्या दिशेने तो बाण सोडतो. तसं शार्ंग धरू ओळखायचं म्हणजे आपल्या चित्ताची एकाग्रता करायची आणि ती एकाग्रता परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी करायची. राहो आता हिची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडुनी धरी न जिवे देह भावे पूजीन. अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगा असं ज्ञानोबाराय सांगतात. ये साते आलिया ओळंगा शारंग धरू. आणि तुम्ही असं करणार नाही तरी संसारू जाईल लया किंवा जाईल रया. तर हा जो संसार तुम्हाला झाला इथं कोणता संसार म्हणजे देहादिके संसारे ये काय ये मांडली से गुमफिरे. या ठिकाणी हा जो देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे हा संसार आहे. संसार म्हणजे अनेक त्याच्या व्याख्या आहे. संसरती येते संसारा जो सारखा सरकत जातो. हां आजची वस्तू उद्या नाही, उद्याची वस्तू परवा नाही, क्षणाक्षणाला
क्षणभंगूर रूपाना असा जो आहे त्याला म्हणतात संसार. तर म्हणतात हा संसार लयाला जाईल, म्हणजे याचा अर्थ हा संसार तुमचा निष्फल होईल. हे मनुष्य देह प्राप्त झाला आणि या देहाचंच अंजन भंजन लालन पालन करण्यात काळ घातला आणि या देहाने प्राप्त होणारा जो परमात्मा तो प्राप्त करून घेतला नाही. तर हा तुझा संसार, हा तुझा जन्म, ही जन्म मरण परंपरा, त्याच्यामध्ये असणारं जीवन ते निरर्थक झालं किंवा अनर्थक झालं. म्हणून म्हणतात नाही तरी संसार जाईल रया. पण माणसाला असं वाटतं की ह्या जीवनामध्ये मला सुखदाते, सुख देणारी परमात्म्याची गरज असं नाही. माझी आई आहेत, माझे वडील आहेत, माझे आप्तेष्ट आहेत, माझा धन आहे, माझी कीर्ती आहे, हे माझं कधीतरी संरक्षण करील. परंतु आता सांगितलं ना, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि अनिक सोयरी भली भली, हे अभंगाच्या द्वितीय चरणात. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, 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 मृग जळवत जाईल लया, मृग जळवत जाईल लया, मृग जळवत जाईल लया, जळवत जाईल लया, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं की जेव्हा महापूर येतो त्यावेळेला अनेक लाकडं एकत्र येतात ओंडक्यासारखी, आणि एखादा पुराचा हेलकावा आला का हेलकाव्यासरीची फाकती लगेच जातात. त्याप्रमाणे आपले जे प्रारब्ध सामुदायिक असणारे जे ऋणानुबंध, त्यामध्ये कोणी आई होते, कोणी वडील होतं, कोणी भाऊ होतो, आणि ज्या वेळेला आपल्या जाण्याचा काळ येतो त्यावेळेला ते एकमेकापासून आलिप्त होऊन जातात, एकमेकाचा संबंध विच्छेद होऊन जातो. म्हणून कवनाचे गणगोत. आपल्याला आईला कधी मुलगा जावा असं वाटतं का? पण उघड्या डोळ्यांनी त्याचा मृत्यू पाहावा लागतो. मुलाला वडील कधी जावे वाटतात का? पण उघड्या डोळ्यांनी त्यांचा मृत्यू पाहावा लागतो. याचा अर्थ जीव हा परतंत्र आहे, जीव अत्यंत परतंत्र आहे. त्याच्या ठिकाणी तो अल्पज्ञ आहे. त्याला त्याच्या बंधनातून सोडवण्याचं, मृत्यूतून वाचवण्याचं ज्ञान देखील त्याला नाही, आणि एवढी शक्ती पण त्याच्या ठिकाणी नाही. ही सगळ्या शक्तीने संपन्न कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. मनमुनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार. लोक म्हणतात ईश्वर भक्तीचा काय आवश्यकता आहे? ईश्वर भक्तीचीच आवश्यकता आहे आणि इतरांचं भक्ती करायचीच नाही. आणि जर कोणी इतरांची भक्ती केली तर तो भक्त नाही, तो भगत आहे. विठ्ठल काही लोक म्हणतात काय ज्ञानोबरायांनी आम्हाला शिकवले, कवनाचे गुणगवतो कवनाचे मायबाप, म्हणजे आम्ही आईवडिलांवर प्रेम करायचे नाही काय? जर आईवडील हे अनित्य आहेत, मिथ्या आहेत, परतंत्र आहे, हे जर कळलं तर हे कधी कळेल? आत्मज्ञानाने कळेल. आणि ज्याला आत्मज्ञान झालं त्याला सर्व दुनियाच काय आहे? आत्मरूप आहे. त्याच्या परमप्रीतीचं ते स्थान आहे. खरा आईवडिलांवर प्रेम कोण करू शकतो? जो भगवंताचा भक्त आत्मज्ञानी पुरुष आहे, तोच आईवडिलांची सेवा आणि खरं भजन करू शकतो. विठ्ठल बाकीचा सगळा देणं आणि घेणं, आदान आणि प्रदान हा मुलाचा आईवडिलांचा व्यापार आहे. विठ्ठल
म्हणून म्हणतात कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. उदाहरण देतात माऊली मृगजळाचं, ज्याला आपण झळई म्हणतो. ती झळई किंवा मृगजळ चांगलं लक्षात घ्या. मृगजळ ज्याला म्हणतात ते सूर्योदयापूर्वी आहे का? सूर्योदयापूर्वी नाही. सूर्यास्तानंतर आहे का? नाही. आणि दुपारी दिसल्याशिवाय राहतं का? नाही. दिसतं. पण जर एखाद्याला तहान लागली आणि तो जर त्या मृगजळाच्या तळ्याकडं धावत गेला भांडं घेऊन, तर त्याला पाणी मिळतंय का? नाही. काय मिळत नाही? मृगजळ हे नित्य नाही, ते रात्री नाही, ते सूर्योदयापूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही. दुपारी ते दिसतं, पण तेव्हासुद्धा ते मृगजळ हे जळ नाही, तो एक जळाचा आभास आहे. विठ्ठल तशी ही आईबाप जी आहेत आपल्या जन्मापूर्वी नव्हती. आपली किती आईबाप झाले असतील काही सांगता येत नाही. मरणानंतर ही राहणार नाही. आणि मधल्या काळात ज्या असतात ती खरी नाही. स्वप्नात नाही का आपल्याला नवीन आईबाप दिसतात, तसे जागृतीमध्ये स्वप्नतुल्य मृगजळतुल्य अशा प्रकारचे आई वडील म्हणजे हा सर्व संसाराचा संभार, हा सगळा पसारा मृगजळाप्रमाणे आहे असं माऊली सांगतात. विठ्ठल आता कोणी ज्ञानोबारायांना जर विचारलं, ठीक आहे आई वडील सुख देत नाही, परंतु आम्ही मात्र अशा प्रकारचं प्रयत्नाची पराकाष्ठा करू आणि आम्हाला ज्या विषयात सुख वाटतं तो सुख आम्ही मिळवू आणि मग तो सुखी होऊ का नाही. ज्ञानोबारायाचा दयेने अत्यंत त्याला म्हणतात ज्ञानोबारायांचा कंठ सद्गदित होतो, हृदय त्यांचं पगळतं आणि ते म्हणतात अरे बाबा ह्या विषयात सुख मुळीच नाही. आणि जे तुला आभास होतो तो कसा आहे हे तृतीय चरणात सांगतो. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, आभ्राची सावली जाईल या, आभ्राची सावली जाईल या, आभ्राची सावली जाईल या, आभ्राची सावली जाईल या. विषयामध्ये विषिन्वंती ती विषयाने जे आपल्याला दुःखात रात्रंदिवस गटांगळ्या खायला लावतात त्यांना म्हणतात विषय. आणि अशा ज्या विषयांचं जे सुख आहे ते कसं आहे बेगडाच्या बाहुलीप्रमाणे आहे. बाहेरून रंगीत असणारी बेगडाची बाहुली आपल्याला किती मन आकर्षित करते, पण तिच्यात प्राण आहेत का? तसं हे बाहेर असणारे विषय आपल्याला आकर्षित करतात, परंतु त्याच्यामध्ये सुख नाही, उलट त्याच्या बुडाशी केवळ दुःखच भरलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आता शब्दात सुख आहे असं जर म्हणावं तर तो गारुडी पुंगी वाजवतो आणि सरपतो सगळ्या त्या वनातला राजा तो डुलायला लागतो, हळूच धरतो, विषारी दात काढतो आणि त्याचा पोट भरण्यासाठी कोंडुनी पेटारी असे रया त्याला परतंत्र करून टाकतो. तसा हा या ठिकाणी शब्द नावाचा विषय. त्याने ती पुंगी ऐकली आणि मन भुललं त्या सर्पाचं, तर त्याला बंधनात पडावं लागलं. अशा प्रकारची स्थिती आहे. मृगजळाच्या पाठीमागं हरणं धावतात ताण्याच्या वेळेला आणि फुटून या घसा मरण पावे. त्यांना पाणी तर मिळालंच नाही, पण मरण प्राप्त करून घ्यावं लागलं. अशा प्रकारची त्या हत्तीची शिकार करताना हत्तीनीचं त्या ठिकाणी माती लाकडाचे हत्तीन किंवा गवताचे हत्तीन ठेवतात, खड्डा खांदतात. तो हत्ती त्या हत्तीनीसाठी येतो आणि त्या खड्ड्यात सापडतो आणि त्या शिकाऱ्याची शिकार होतो. असे विषय हे सगळे आपल्याला लुटण्यासाठी आलेले पारधी आहेत. म्हणून या ठिकाणी म्हणतात की आभ्राची सावली जाईल रया. ते सुख जरी मिळालं आपल्याला तर एक माणसाने
एक चांगला मोठा बंगला बांधण्याचं काम सुरू केलं. स्लॅबपर्यंत आली, उद्या स्लॅब पडायचा. तर त्यावेळेत काय झालं, ढग आले आणि ढगाने एकदम सगळीकडं छाया झाली. त्यांनी सांगितलं घर बांधण्याची गरज काय आहे, आता ढग आलेले आहेत आणि आपल्याला सावली पडलेली आहेत, सावलीसाठी घर बांधण्याची गरजच काय. परंतु माऊली म्हणतात आभ्राची सावली, ती ढगाची सावली आहे, ती रया जाईल, ती कधीतरी नष्ट होणार आहे. जसा पाहुणा आला तो जाण्यासाठीच आला, ढग आला तो जाण्यासाठीच आला, तसं विषयातलं सुख आलं. जसं दुःख नको वाटतं तरी आल्याशिवाय राहत नाही, तसं सुख राहावं वाटलं तरी ते गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात की आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानोबाराय सांगतात आम्ही वैकुंठातले आहेत, भगवंताचे आम्ही सहचर आहोत, पण ह्या जगातलं दुःख पाहावे ना म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. याची कारण अशी, आम्ही याच कारणासाठी आलो का जगामध्ये सगळे लोक आध्यात्मिक दुःखाने म्हणजे शारीरिक आणि मानसिक रोगाने या ठिकाणी पिडलेले आहेत. त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आधिभौतिक म्हणजे हे आता नाही का हे सगळीकडं त्या बिबट्याचा मोठा पिडाव होत आहे, असे शत्रू, वाघ किंवा सर्प यांच्यापासून त्रास होतो, त्याला म्हणतात आधिभौतिक दुःख. आणि आधिदैविक दुःख म्हणजे एकदम भूकंप होणं, त्याठी उल्कापात होणं, महापूर येणं, अनावृष्टी होणं किंवा पाठीमागं झाला तसा करोनासारख्या व्याधींचा उपद्रव होणं, याला म्हणतात आधिदैविक दुःख. ही 3 दुःख मनुष्या जीवनात आहेत आणि याच्यासाठी किती प्रयत्न केला तर मनुष्य याचं पूर्ण निर्मूलन करू शकत नाही. याचं निर्मूलन करण्यासाठी एकच उपाय आहे, तो परमात्म्याची शरणागती. आणि ही गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात निवृत्तीनाथ महाराजांच्या संतांच्या संगतीत बसलो आणि हे काय ह्या संसाराचं दुःख आहे, खरं सुख आहे कुठं, त्या खऱ्या सुखाचा शोध कसा लावावा, हे धडे मी त्यांच्या चरणकमलाजवळ बसलो आणि हे धडे गिरवले. आणि मला लक्षात आलं की जसा स्वप्नात किती आपल्याला दिसू द्या पण तो सगळा प्रपंच जागं झालं का मावळून जातो, तसा संतांच्या संगतीमध्ये ह्या विषयामध्ये सुख आहे अशा प्रकारचा भ्रम किंवा हे स्वप्न माझं पूर्णपणे निराश स्वप्नाचा झालेला आहे आणि मी आता आनंदाच्या राशीवर बसलेलो आहे. हे ज्ञानोबाराय अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. ज्ञानदेव माने पाहता पाहिले, ज्ञानदेव माने पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे 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 पाहता पाहिले, स्वप्नीचे येईले जाईला लया, स्वप्नीचे येईले जाईला लया, कोणाचे बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, स्वप्नीचे येईले जाईला लया, स्वप्नीचे येईले जाईला लया, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. ह्या स्वप्नातून तुम्ही जर ह्या विश्व स्वप्नातून तुम्ही जागे झाला तर जागे झाल्याबरोबर हे सर्व तुच्छ आहे, असत आहे, जडरूप आहे, त्याज्य आहे, उपेक्षणीय आहे,
किंवा याचा त्रिकालिक अत्यंताभाव आहे असा तुमचा निश्चय होईल आणि तो निश्चय तुम्ही करा. आज या ठिकाणी ज्या महापुरुषांचं पुण्यस्मरण होत आहे, इथे आहेत श्री संत गोरोबा काका किंवा आपले वारकरी संत असणारे सतीशजी देशमुख महाराज, तर यांच्या चरणी ही जी शब्दरूपी सुमनं यथाशक्ती यथामती आपण समर्पण करून त्यांच्याजवळ पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करू की ते गेल्यानंतर आम्ही जे उर्वरित आप्तेष्ट आहोत तर आम्हाला सर्वांना सद्बुद्धी असावी आणि आमच्याकडून काया वाचा मनाने अशी सेवा होत राहावी. आम्हाला मनोबल, शक्तिबल, आत्मबल आणि बुद्धिबल द्यावं म्हणून अकल्प आयुष्य असो तया कुळा माझी या सकळा हरिचा दासा. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सर्वजण सुखी असो, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यंतु. सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, मा कश्चित दुःख भाग भवेत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची प्रार्थना करून आजचं चिंतनाला आपण विराम देऊ. विठोबा रखुमाये विठोबा जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली दिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द नाही विचारेला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जय महाराज की जय जय. बसून घ्यायचं इथं एका लाईनीत